हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आजचा आपला टॉपिक असणार आहे ग्रॅव्हिटेशनल वेव्स अँड फ्री फॉल. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर का माझे आधीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर ते सुद्धा नक्की पहा. त्यांच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील किंवा समोर दिलेल्या लिंकवरती जर का तुम्ही गेलात तर तुम्ही डायरेक्ट चॅनल पेजवरती जाल आणि तुम्हाला माझे सगळे व्हिडिओज पाहायला मिळतील. आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आणि माझे चॅनल जर का तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईबच्या बाजूचं बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करा. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. टेक्स्टबुक पेज नंबर 10वरती तुम्हाला एक पॅरेग्राफ दिला आहे पिंक कलरमध्ये, डू यू नो म्हणून. तर त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रॅव्हिटेशनल वेव्सबद्दल माहिती दिलेली आहे, ती आपण आधी बघूया. Waves are created on surface of water when we drop a stone into it. ओके, सो आता त्यांनी काय सांगितलं आहे, जेव्हा आपण पाण्यामध्ये एखादा दगड फेकतो त्यावेळी त्या पाण्यामध्ये आजूबाजूला वेव्स क्रिएट होतात. सिमिलरली you must have seen the waves generated on the string when both its ends are held in the hand and it is shaken. ओके, त्यानंतर सिमिलरली आपण ज्यावेळेस एखादी स्ट्रिंग म्हणजेच तार हातामध्ये पकडतो, दोन्ही हातामध्ये त्याचे एंड्स पकडतो आणि त्या तारेला ज्यावेळेस आपण शेक करतो त्यावेळीसुद्धा वेव्स क्रिएट होतात. लाईट इज ऑल्सो अ टाईप ऑफ वेव्ह कॉल्ड द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. ओके, त्यांनी काय सांगितलं, लाईट जी आपण लाईट बघतो तीसुद्धा एक वेवच आहे आणि त्याला काय म्हणतात, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. ओके, आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्सचे भरपूर टाईप्स आहेत. त्यातले काही टाईप्स इथे तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये दिलेले आहेत. गॅमा रेज, एक्स रेज, अल्ट्राव्हायोलेट रेज, इन्फ्रारेड रेज, मायक्रोवेव्ह, रेडिओ ॲक्टिव्ह रेज. हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्सबद्दल आपण आपल्या बायोलॉजीच्या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत, त्यामुळे हे रेज तुम्हाला माहिती असतील. मी हे सगळे रेज तुम्हाला एक्सप्लेन केलेले आहेत. सो हे असे काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्सचे टाईप्स आहेत. ओके, मग त्यांना असं सांगायचं आहे की हे जे आपण डिफरंट टाईप्सचे वेव्स बघितले त्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल वेव्ससुद्धा असतात. ओके, हे ग्रॅव्हिटेशनल वेव्स आत्तापर्यंत तुम्हाला माहिती नसतील, ते आता त्यांनी नवीन आपल्याला सांगितले आहेत. ओके, मग ग्रॅव्हिटेशनल वेव्स काय आहेत ते आपण बघूया. ग्रॅव्हिटेशनल वेव्ज आर डिफरंट टाईप्स ऑफ वेव्ज. आता हे जे सगळे वेव्ज आहेत त्याहीपेक्षा वेगळे वेव्ज आहेत हे ग्रॅव्हिटेशनल वेव्ज. दे हॅव बीन कॉल्ड द वेव्ज ऑन द फॅब्रिक ऑफ द स्पेस टाईम. ओके, आता त्यांना काय म्हटलं आहे, वेव्ज ऑन द फॅब्रिक ऑफ द स्पेस टाईम असं त्यांना म्हटलं गेलं आहे. आईन्स्टाईन प्रेडिक्टेड देअर एक्झिस्टन्स इन 1916. ओके, सो 1916ला सायंटिस्ट आईन्स्टाईनने काय केलं होतं, तर ह्या ग्रॅव्हिटेशनल वेव्स अस्तित्वात आहेत ह्याबद्दल त्यांनी एक प्रेडिक्शन केलं होतं. ओके, त्यांनी 100% सांगितलं नव्हतं, पण त्यावेळेस त्यांनी फक्त प्रेडिक्शन केलं होतं की ग्रॅव्हिटेशनल वेव्ससुद्धा असू शकतात. दे आर व्हेरी वीक, ते खूप वीक असतात. जसे आपल्याला हे गॅमा रेज, एक्स रेज वगैरे खूप हायली ॲक्टिव्ह असतात, तसे हे ग्रॅव्हिटेशनल वेव्स हायली ॲक्टिव्ह नसून ते खूप वीक असतात आणि त्याच्यामुळे इट इज डिफिकल्ट टू डिटेक्ट देम. ओके, आणि त्याच्यामुळे त्यांना डिटेक्ट करण्यासाठी खूप त्रास जातो किंवा मेहनत लागते. ओके, लिगो म्हणजे काय, लेझर इंटरफेरोमेट्रिक ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी. हे एक डिवाईस आहे आणि हे असं डिवाईस आहे की जे हे ग्रॅव्हिटेशनल वेव्स डिटेक्ट करू शकतं. म्हणजेच काय, तर हे ग्रॅव्हिटेशनल वेव्स खूप वीक आहेत आणि तरीसुद्धा हा एक असा डिवाईस तयार केलेला आहे सायंटिस्टनी की ते वीक ग्रॅव्हिटेशनल फोर्ससुद्धा तो डिटेक्ट करू शकतो आणि म्हणून त्याला काय म्हटलं आहे, एक प्रॉमिनंट डिवाईस. ओके, आफ्टर 100 years of prediction, scientists detected these waves coming from astronomical sources. ओके, आता त्यांनी काय सांगितलं आहे, 100 वर्षांपूर्वी सायंटिस्ट आईन्स्टाईनने काय केलं होतं, तर ग्रॅव्हिटेशनल वेव्स अस्तित्वात आहेत ह्याचं प्रेडिक्शन केलं होतं. पण आता 100 वर्षांनंतर म्हणजेच जवळपास 2016ला आपल्या सायंटिस्टनी काय केलं, तर हे वेव्स आहेत हे त्यांनी डिटेक्ट केलं आणि ते कुठून येतात, तर ॲस्ट्रॉनॉमिकल सोर्सेसमधून येत असतात हे वेव्ज. ओके, आता ॲस्ट्रॉनॉमिकल सोर्सेस म्हणजे काय, तर आपल्या युनिवर्समध्ये जे काही ऑब्जेक्ट आहेत, फॉर एक्झाम्पल आपले प्लॅनेट्स, नॅचरल सॅटेलाईट्स, त्यानंतर वेगवेगळे ॲस्ट्रॉइड्स वगैरे जे काही युनिवर्समध्ये प्रेझेंट आहे त्यांना म्हणतात ॲस्ट्रॉनॉमिकल सोर्सेस. मग त्यांच्याकडून हे ग्रॅव्हिटेशनल वेव्स येत असतात. ओके, आता ग्रॅव्हिटेशनल वेव्सबद्दल आपण 2-3 गोष्टी पुन्हा एकदा रिवाईज करूया. हे खूप वेगळ्या प्रकारचे वेव्ज आहेत. त्यानंतर त्यांना काय म्हटलं गेलं आहे, द वेव्ज ऑन द फॅब्रिक ऑफ द स्पेस टाईम. त्यानंतर ह्यांचं प्रेडिक्शन कधी केलं होतं, तर आईन्स्टाईनने 1916मध्ये केलं होतं. सेकंडली, दे आर व्हेरी वीक अँड इट इज व्हेरी डिफिकल्ट टू डिटेक्ट देम. आणि
त्यांना डिटेक्ट करण्यासाठी एक डिवाइस तयार केला गेला आणि त्या डिवाइसला काय म्हणतात, लिगो. लिगो म्हणजेच काय, लेझर इंटरफेरोमेट्रिक ग्रॅव्हिटेशनल वेव्स ऑब्झर्वेटरी. ओके. आणि त्यानंतर आता 100 इयर्स नंतर पुन्हा एकदा सायंटिस्टनी हे वेव्स डिटेक्ट केले आणि ते कुठून येत आहेत हे सुद्धा त्यांना कळलं. ॲस्ट्रॉनॉमिकल सोर्सेसमधून आपल्याला हे वेव्स मिळत असतात. ओके. आता ह्या वेव्सचा उपयोग काय, तर त्यांनी दिलं आहे बघा, दिस डिस्कवरी हॅज ओपन अ न्यू पार्ट टू ऑब्टेन इन्फॉर्मेशन अबाउट द युनिवर्स. ओके. हे जे ग्रॅव्हिटेशनल वेव्ज आहेत ह्यांच्यामुळे आपल्याला आपल्या युनिवर्सबद्दल अजून भरपूर सारी माहिती मिळण्यासाठी मदत मिळणार आहे. ओके. सो आता आपण बघूया फ्री फॉल. पेज नंबर 11वरती तुम्हाला ट्राय दिस म्हणून एक ॲक्टिव्हिटी सांगितलेली आहे, तर ती आधी आपण एक्सप्लेन करून घेऊया. त्यांनी सांगितलं आहे, टेक अ स्मॉल स्टोन, होल्ड इट इन युअर हँड. ओके. एक छोटा स्टोन घ्यायला सांगितला आहे आणि तो तुमच्या हातामध्ये पकडायला सांगितला आहे. ओके. आता त्यांनी विचारलं आहे, विच फोर्सेस आर ॲक्टिंग ऑन द स्टोन. ओके. आता त्या स्टोनवरती कुठले कुठले फोर्स ॲक्ट करतात, तर सगळ्यात पहिलं आपण तो क्वेश्चन बघूया. कुठले फोर्स ॲक्ट करतात, तर स्टोनवरती सगळ्यात पहिला फोर्स जो ॲक्ट करतो तो आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके. अर्थ काय करते, स्टोनला खाली खेचायचा प्रयत्न करते, पण आपण हातात पकडल्यामुळे काय झालं आहे, स्टोन खाली पडत नाही आहे. म्हणजेच त्याला एक अपोजिट फोर्स लागला आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्सला एक अपोजिट फोर्स लागला आहे. आणि तो कुठला फोर्स आहे, तर आपला मस्क्युलर फोर्स. ओके. मग स्टोनवरती 2 फोर्सेस लागले आहेत, एक म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि सेकंड मस्क्युलर फोर्स. त्यानंतर पुढे त्यांनी विचारलं आहे, नाव रिलीज द स्टोन. आता काय करा, स्टोनला रिलीज करा, हात बाजूला काढा. मग काय होईल, व्हॉट डू यू ऑब्झर्व, काय ऑब्झर्व केलं तुम्ही, तर स्टोन डायरेक्ट खाली अर्थवरती जाऊन पडला. ओके. व्हॉट आर द फोर्सेस ॲक्टिंग ऑन द स्टोन आफ्टर यू रिलीज इट. आता त्यांनी काय विचारलं आहे, स्टोनला रिलीज केल्यानंतर, हात बाजूला काढल्यानंतर आता त्या स्टोनवरती कुठले कुठले फोर्स ॲक्ट करतात. मग आता फक्त एकच फोर्स ॲक्ट करतो आहे त्या स्टोनवरती आणि तो म्हणजे कुठला, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके. आता बघा, हा स्टोन इथे हातामध्ये पकडलेला आहे. सगळ्यात पहिले याच्यावरती कुठले फोर्स अप्लाय झाले आहेत, तर एक म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सला अपोजिट मस्क्युलर फोर्स आहे. म्हणून काय झालं आहे, तर हा स्टोन बॅलन्स झाला आहे आणि स्टेबल राहिला आहे. ओके. ॲज अ रिझल्ट द स्टोन रिमेन्स ॲट रेस्ट. वन्स वी रिलीज द स्टोन फ्रॉम आवर हँड. एकदा का आपण हात बाजूला केला तर काय होईल, फक्त एकच फोर्स त्या स्टोनवरती राहणार आहे आणि तो म्हणजे कुठला, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि काय होणार आहे, द स्टोन विल फॉल डाऊन अंडर इट इन्फ्लुएन्स. आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे काय होणार आहे, तर तो स्टोन खाली पडणार आहे. Whenever the object moves under the influence of the force of gravity alone, it is said to be falling freely. ओके. आता फ्री फॉल म्हणजे नक्की काय ते त्यांनी सांगितलं आहे बघा. डेफिनेशन म्हणू शकतो ह्याला आपण फ्री फॉलची, की जेव्हा कधी ऑब्जेक्ट फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे मूव होतो किंवा मोशनमध्ये येतो त्यावेळी त्या ऑब्जेक्टला काय म्हणतात, तर फ्री फॉल. ओके. म्हणजेच काय, तर त्या ऑब्जेक्टवरती फक्त कुठला फोर्स लागलेला पाहिजे, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि मगाशी आपण जी ॲक्टिव्हिटी बघितली तेच होतं. पण त्याने पुढे काय सांगितलं आहे बघा, इन फ्री फॉल द इनिशियल वेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट इज 0 अँड गोज ऑन इन्क्रीजिंग ड्यू टू दी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ओके. आता त्यांनी काय सांगितलं आहे बघा, फ्री फॉलमध्ये ज्यावेळी जो ऑब्जेक्ट प्रेझेंट आहे त्याची इनिशियल वेलॉसिटी म्हणजे सुरुवातीची जी वेलॉसिटी आहे ती किती आहे, 0 असते. आणि त्यानंतर ज्यावेळी तो ऑब्जेक्ट अर्थवरती खाली खाली जायला लागतो त्यावेळी त्याचा ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी वाढत जाते आणि म्हणून त्याची वेलॉसिटीसुद्धा इन्क्रीज होत जाते. ओके. फॉर एक्झाम्पल इथे बघा, मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवते. सपोज ही अर्थ आहे आणि ह्या अर्थवरती आपण इथे एक स्टोन पकडला आहे हातामध्ये. आता काय होणार आहे, हा हात आपण इथे जो आहे तो रिलीज केला म्हणजे काय झालं, इथे ज्यावेळी हात प्रेझेंट आहे त्यावेळी त्याची वेलॉसिटी किती आहे, 0 आहे. ओके. कारण त्याला मोशन आहे का, नाही. म्हणजेच त्याची वेलॉसिटी, इनिशियल वेलॉसिटी काय आहे, 0 आहे. आता ज्यावेळी आपण हात बाजूला काढतो त्यावेळी काय होणार आहे, हा स्टोन खाली पडायला लागेल. आता खाली पडायला लागेल म्हणजेच काय, तर ह्याची रेडियस जी डिस्टन्स जो आहे तो कमी व्हायला लागेल. हे आपण आपल्या ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशनमध्ये शिकलो होतो. त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की ज्यावेळी स्टोन किंवा ज्यावेळी ऑब्जेक्ट अर्थच्या जवळजवळ यायला लागतो त्यावेळी त्याचं डिस्टन्स कमी व्हायला लागतं, म्हणजेच रेडियस कमी व्हायला लागते आणि त्याच्यामुळे त्याची ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू वाढायला लागते, जास्त व्हायला लागते. ओके. आणि ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू वाढली म्हणजेच वेलॉसिटीसुद्धा वाढायला लागते. ओके.
ड्युरिंग फ्री फॉल the frictional force due to the air opposes the motion of the object and a beyond force also act on object. Thus true free fall is possible only in vacuum. ओके, आता त्यांनी काय सांगितलं आहे की बघा, हे जे आपण स्टोनचं एक्झाम्पल घेतलं त्यावेळी आपण हात बाजूला केल्यानंतर आपण काय म्हणतो आहे, फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याच्यावरती एक्झर्ट होतो आहे. पण तसं नाही आहे. जर आपण व्यवस्थित बघितलं तर ज्यावेळी स्टोन खाली पडतो त्यावेळी एअर आहे इथे आणि ते एअर आणि स्टोनमध्ये फ्रिक्शनल फोर्स तयार होतो आहे आणि तो फ्रिक्शनल फोर्स काय करतो तर त्या स्टोनला अपोज करायचा प्रयत्न करतो. पण स्टोनचं मास जास्त असल्यामुळे काय होतं, स्टोनवरती फ्रिक्शनल फोर्सचा कुठलाही फरक पडत नाही आणि स्टोन डायरेक्ट खाली येऊन पडतो. ओके, पण इथे ह्याला आपण फ्री फॉल नाही म्हणू शकत. का? कारण फ्री फॉलची डेफिनेशन आपल्याला काय सांगते की त्या ऑब्जेक्टवरती फक्त एकच फोर्स लागला पाहिजे आणि तो म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. पण स्टोनच्या एक्झाम्पलमध्ये काय होतं आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागतो आहे, त्याचबरोबर फ्रिक्शनल फोर्ससुद्धा तिथे तयार होतो आहे. ओके, आता एक गोष्ट लक्षात ठेवा, हा जो एअरमुळे लागणारा जो फ्रिक्शनल फोर्स आहे एखाद्या ऑब्जेक्टवरती, त्या फोर्सला बायॉन्ड फोर्स असं सुद्धा म्हणतात. ओके, हे व्यवस्थित लक्षात ठेवा. दस ट्रू फ्री फॉल इज पॉसिबल ओनली इन व्हॅक्यूम. ओके, आता इथे त्यांनी काय सांगितलं, ह्या स्टोनच्या एक्झाम्पलला आपण फ्री फॉलचं खरं एक्झाम्पल नाही म्हणू शकत. ओके, पूर्णपणे फ्री फॉल ह्याला आपण नाही म्हणू शकत. मग खरं फ्री फॉल कधी पॉसिबल आहे तर त्यांनी सांगितलं बघा, ट्रू फ्री फॉल इज पॉसिबल ओनली इन व्हॅक्यूम. मग जिथे व्हॅक्यूम आहे तिथेच फक्त खरा फ्री फॉल आपल्याला बघायला मिळेल. मग व्हॅक्यूम म्हणजे काय तर अशी जागा जिथे हवेचा एकही कण प्रेझेंट नसतो. ओके, द वेलॉसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट अँड टाईम टेकन टू रीच अर्थ कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय युझिंग न्यूटन्स इक्वेशन ऑफ मोशन. ओके, आता इथे आपण जे एक्झाम्पल बघितलं स्टोनचं, तर ह्या स्टोनची वेलॉसिटी कधी हात रिलीज केल्यानंतरची जी वेलॉसिटी असते ती प्लस अर्थवरती तो ऑब्जेक्ट ज्यावेळी इथे येऊन पडतो त्यावेळी त्या ऑब्जेक्टला पडण्यासाठी जो टाईम लागतो तो टाईम आणि वेलॉसिटी आपण कॅल्क्युलेट करू शकतो बाय युझिंग न्यूटन्स इक्वेशन ऑफ मोशन. आता आपल्याला न्यूटनचे इक्वेशन माहिती आहेत. न्यूटनने आपल्याला मोशनचे 3 इक्वेशन्स दिलेले आहेत. तर ते आपण इक्वेशन्स सगळ्यात पहिलं बघूया काय काय आहेत ते. इकडे मी न्यूटन्सचे इक्वेशन लिहिते. ओके, फर्स्ट इक्वेशन आहे व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. सेकंड इक्वेशन आहे एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. आणि थर्ड इक्वेशन आहे व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. ओके, आता इथे मी काय केलं, हे न्यूटन्सचे मोशनचे इक्वेशन लिहून घेतले. हेच इक्वेशन आपण कशासाठी यूज करू शकतो तर फ्रीफॉलमध्ये ऑब्जेक्टची वेलॉसिटी आणि टाईम काढण्यासाठी वापरू शकतो. फक्त इथे आपल्याला थोडेसे चेंजेस करायचे आहेत. आता ते चेंजेस काय करायचे आहेत तर ह्या यू म्हणजेच काय, इनिशियल वेलॉसिटी, आणि इनिशियल वेलॉसिटी फ्रीफॉलमध्ये किती असते, नेहमी 0 असते, हे आपण शिकलो. मग प्रत्येक ठिकाणी ज्यावेळी फ्रीफॉलचं एक्झाम्पल असेल त्यावेळी यूची व्हॅल्यू काय लिहायची आहे, 0 लिहायची आहे. हा फर्स्ट रूल. आणि सेकंड रूल काय त्यांनी सांगितला आहे तर ए म्हणजे काय, ॲक्सेलरेशन. आणि फ्रीफॉलमध्ये आपण ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीबद्दल बोलत असतो. मग ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजेच काय तर जी. ओके, मग आपल्याला इथे काय करायला लागेल, यू इज इक्वल टू 0 घ्यायला लागेल आणि दुसरं काय रूल तर ए इज इक्वल टू जी म्हणायला लागेल. ओके, मग आता ह्या व्हॅल्यूज आपण ह्याच्यामध्ये टाकून नवीन फॉर्म्युलेज तयार करू शकतो, स्पेशली कशासाठी तर फ्रीफॉलचे एक्झाम्पल्स सॉल्व करण्यासाठी. ओके, मग सगळ्यात पहिलं आपण इक्वेशनमध्ये टाकूया व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. मग यू आहे आपला 0 प्लस ए टी म्हणजेच काय येणार जी टी. मग हा फॉर्म्युला काय तयार झाला तर व्ही इज इक्वल टू जी टी. ओके, त्यानंतर सेकंड फॉर्म्युलामध्ये आपण पुन्हा व्हॅल्यू टाकूया एस इज इक्वल टू 0 टी म्हणजे 0 इंटू टी प्लस हाफ जी टी स्क्वेअर. मग हा फॉर्म्युला काय तयार झाला तर एस इज इक्वल टू 0 इंटू टी 0 येणार आहे, त्यामुळे ती इक्वेशन गेली, हाफ जी टी स्क्वेअर. आणि थर्ड काय आहे व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. देअरफॉर ही इक्वेशन काय होईल, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू, इथे 0 येणार आहे ना, 2gs. ओके, म्हणजे आपल्याला इथे 3 इक्वेशन्स मिळाल्या, व्ही इज इक्वल टू जी टी, एस इज इक्वल टू हाफ जी टी स्क्वेअर
आणि v² इज इक्वल टू 2gs. ओके, आता व्यवस्थित लक्षात ठेवायचं, फ्रीफॉलचे एक्झाम्पल्स आले की हे फॉर्म्युले यूज करायचे, किंवा तुम्हाला हे जर नसेल लर्न करायचं तर तुम्ही हे फॉर्म्युलेच यूज करून फ्रीफॉलचे एक्झाम्पल सॉल्व करू शकतात. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची की ते यूच्या ठिकाणी नेहमी 0 लिहायचं आहे आणि एच्या ठिकाणी जीची व्हॅल्यू टाकायची आहे. ओके, मग त्यावेळी कन्फ्यूज होऊ नका. पुढे त्यांनी आपल्याला काय सांगितलं बघा, एक पॅरेग्राफ दिला आहे, फॉर कॅल्क्युलेटिंग द मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट थ्रोन अपवर्ड्स. ओके, आता त्यांनी काय सांगितलं आहे, एक ऑब्जेक्ट घेतला आहे आणि त्या ऑब्जेक्टला आपण अपवर्ड डायरेक्शनला फेकलं आहे, म्हणजे वरच्या डायरेक्शनला फेकलं आहे, तर ॲक्सिलरेशन इज नेगेटिव्ह. मग त्या केसमध्ये ॲक्सिलरेशनची व्हॅल्यू काय असते, नेगेटिव्ह होत जाते. का? कारण तो ऑब्जेक्ट अर्थपासून लांब लांब चालला आहे, म्हणजे अपोजिट डायरेक्शनला चालला आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अपोजिट डायरेक्शनला चालला आहे, आणि म्हणून ॲक्सिलरेशनची व्हॅल्यू काय झाली आहे, नेगेटिव्ह झाली आहे. म्हणजेच त्यांनी काय सांगितलं आहे, इन द डायरेक्शन अपोजिट टू द वेलॉसिटी अँड इज टेकन टू बी -g. म्हणजेच त्यांनी काय सांगितलं, वेलॉसिटीच्या अपोजिट डायरेक्शनला तो ऑब्जेक्ट चाललेला असतो, म्हणजेच वरच्या डायरेक्शनला, आणि म्हणून त्यावेळी ॲक्सिलरेशनची व्हॅल्यू काय घेतात, नेगेटिव्ह g, म्हणजेच -g. ओके, पुढे त्यांनी सांगितलं आहे, द मॅग्नेट्यूड ऑफ g इज द सेम बट द वेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट डिक्रीजेस बिकॉज ऑफ दिस नेगेटिव्ह ॲक्सिलरेशन. ओके, आता इथे व्यवस्थित लक्षात द्या, त्यांनी काय सांगितलं आहे बघा, हा जो ऑब्जेक्ट आहे, सपोज त्याला आपण वरती फेकलं आहे, म्हणजेच काय झालं, तर ॲक्सेलरेशन नेगेटिव्ह झालं. ॲक्सेलरेशन नेगेटिव्ह झालं म्हणून काय होतं आहे, तर ह्या ऑब्जेक्टची जी वेलॉसिटी आहे ती वरती जाताना कमी कमी होत जाते. ओके, मी पुन्हा सांगते, सपोज हा एक ऑब्जेक्ट आहे आणि ह्या ऑब्जेक्टला आपण वरती फेकतो आहे, तर काय होतं, हळूहळू तो जसा जसा वरती जातो तसं तसं त्याची वेलॉसिटी कमी कमी होत जाते आणि एक सर्टन पॉईंटला येऊन त्याची वेलॉसिटी 0 होते. हे आपण आधी शिकलो होतो. मग ते असं का होतं, त्याची वेलॉसिटी कमी कमी का होत जाते, तर बिकॉज ऑफ नेगेटिव्ह ॲक्सिलरेशन. ओके, द मून अँड आर्टिफिशियल सॅटेलाइट्स आर मूव्हिंग ओनली अंडर द इन्फ्लुअन्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फील्ड ऑफ द अर्थ, दस दे आर इन अ फ्री फॉल. ओके, आता त्यांनी व्यवस्थित सांगितलं आहे बघा, मून आणि जे आर्टिफिशियल सॅटेलाइट्स आहेत जे आपल्या अर्थच्या भोवती रिव्हॉल्व करत असतात, ते सगळे ग्रॅव्हिटेशनल फील्डमुळेच रिव्हॉल्व करतात आणि त्यांच्यावरती फक्त एकच फोर्स अप्लाय होतो आहे आणि तो म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजेच मून आणि आर्टिफिशियल सॅटेलाइट्स हे कशामध्ये मोडतात, तर फ्री फॉलमध्ये. ओके, आता पुढे त्यांनी एक डू यू नोचा पॅरेग्राफ दिला आहे बघा. डू यू नोमध्ये त्यांनी सांगितलं आहे, द व्हॅल्यू ऑफ g इज सेम फॉर ऑल द ऑब्जेक्ट ॲट गिवन प्लेसेस ऑन द अर्थ. ओके, आता बघा, इथे हा ऑब्जेक्ट आहे आणि त्याचबरोबर हा दुसरा ऑब्जेक्ट आहे इथे. ओके, सगळ्यात पहिलं हा ऑब्जेक्ट आपण ह्या ठिकाणी आणून ठेवला अर्थच्या ह्या सरफेसवरती. इथे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशनची व्हॅल्यू काय असणार आहे, तर आपण शिकलो होतो 9.8 असते. मग आता हा ऑब्जेक्ट आपण इथून काढून टाकला आणि त्या ठिकाणी हा ऑब्जेक्ट नेऊन ठेवला, तर ह्याची ॲक्सिलरेशनची व्हॅल्यू चेंज होणार आहे का ग्रॅव्हिटेशन ॲक्सिलरेशनची? नाही, तर त्या ठिकाणी त्या ऑब्जेक्टचीच व्हॅल्यूसुद्धा सेमच असणार आहे. म्हणून त्यांनी काय सांगितलं आहे की प्रत्येक ऑब्जेक्टला ज्यावेळी आपण एका ठराविक ठिकाणी नेऊन ठेवतो तर त्या वेगवेगळ्या ऑब्जेक्टची ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशनची व्हॅल्यू म्हणजे जीची व्हॅल्यू सेम असते. दस एनी टू ऑब्जेक्ट irrespective of their masses or any other properties when dropped from the same height and falling freely will reach the earth at the same time. ओके, आता त्यांनी काय सांगितलं आहे, इथे जर का जीची व्हॅल्यू चेंज होत नाही आहे, मग ह्याच दोन ऑब्जेक्टना आपण जर का त्याच ठिकाणावरून खाली टाकलं, खाली सोडलं, तर ते दोन्ही ऑब्जेक्ट सेम टाईममध्ये अर्थवरती पोचले पाहिजेत, असं कोणाचं म्हणणं होतं, तर सायंटिस्टचं म्हणणं होतं. म्हणजेच काय, तर जर का एक ऑब्जेक्ट आहे त्याचं मास असेल समजा 5 kg आणि दुसरा ऑब्जेक्ट आहे त्याचं मास असेल 10 kg. आता ह्या 5 kg ऑब्जेक्टला जर का आपण इथे नेऊन ठेवलं अर्थच्या सरफेसवरती, तर त्याची जीची व्हॅल्यू एवढीच राहणार आहे. परत त्या 10 kg ऑब्जेक्टला जर का आपण इथे नेऊन ठेवलं तर त्याचीसुद्धा व्हॅल्यू तेवढीच राहणार आहे. मग सायंटिस्टला असं म्हणायचं आहे, जर जीची व्हॅल्यू चेंज होत नाही आहे, तर ह्या दोन्ही ऑब्जेक्टला जर का आपण एका टाईमला खाली सोडलं, दोघांनाही एकसाथ खाली टाकलं, तर हे दोन्ही ऑब्जेक्ट अर्थवरती सेम टाईममध्ये पोचले पाहिजेत.
पण असं होईल का? तर नाही होणार. मग आपल्याला माहिती आहे सगळ्यात पहिलं अर्थवरती कोण पोचेल, तर ज्याचा मास जास्त आहे तो सगळ्यात पहिला अर्थवरती पोचेल. म्हणजेच 10 kg ऑब्जेक्ट जो आहे, 10 kg मासवाला जो ऑब्जेक्ट आहे तो सगळ्यात पहिला पोचेल आणि थोड्या वेळानंतर दुसरा ऑब्जेक्ट पोचेल जो 5 kg मासवाला आहे. ओके. सायंटिस्ट गॅलिलिओ यांनी काय केलेलं, 1590मध्ये इटालियन सिटी ऑफ पिसा इथे जाऊन त्यांनी ही एक्सपेरिमेंट केली होती. आणि ती एक्सपेरिमेंट काय होती ती बघा. त्यांनी 2 डिफरंट मासचे स्पियर घेतले होते. म्हणजेच 2 स्पियर घेतले आणि त्यांचं मास डिफरंट होतं. ओके. आणि त्याला एका टॉवरवरती घेऊन गेले, पिसा टॉवरवरती, आणि तिथून त्यांनी त्या 2 स्पियर्सना एका टाईमला खाली सोडलं. ओके. एकसाथ खाली सोडलं. मग काय झालं तर ते दोन्ही स्पियर एका वेळेला खाली पडले नाहीत. ओके. ज्याचं मास जास्त होतं तो सगळ्यात पहिला खाली पडला आणि ज्याचं मास कमी होतं तो त्यानंतर खाली पडला. मग त्यांच्या मनात असा प्रश्न आला की असं का होतं आहे. मग त्यांना लक्षात आलं की ड्यू टू फ्रिक्शनल फोर्स ऑफ एअर. ओके. त्यानंतर पुन्हा त्यांनी एक एक्सपेरिमेंट केली आणि त्याच्यामध्ये 2 ऑब्जेक्ट घेतले. एक फेदर घेतला आणि एक हेवी स्टोन घेतला. ओके. आणि त्याला पुन्हा त्यांनी सेम हाईटवरून सेम टाईमला खाली फेकलं. आता काय झालं तर हेवी स्टोन जो होता तो पटकन जाऊन अर्थवरती पडला आणि त्याच्यानंतर हळूहळू फेदर हवेमध्ये इकडे तिकडे उडत 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 नंतर खाली जाऊन जमिनीवरती पडला भरपूर वेळानंतर. ओके. मग आता पुन्हा एकदा त्यांच्या मनात एक क्वेश्चन आला की असं का होतं आहे. ओके. मग त्यांनी पुन्हा एक्सपिरियन्स केलं की एअरचा जो फ्रिक्शनल फोर्स आहे, बॉयंट फोर्स आहे आणि फ्रिक्शनल फोर्स आहे, त्याच्यामुळे काय होतं की तो जो फेदर आहे तो हवेमध्ये फ्लोट होत राहतो आणि हळूहळू ग्राउंडवरती येऊन पडतो. पण तेच हेवी स्टोनचं काय होतं आहे तर त्याच्यावरती फ्रिक्शनल फोर्स आणि बॉयंट फोर्स खूप कमी लागत असावा कदाचित आणि म्हणून तो हेवी स्टोन पटकन खाली पडतो. ओके. आता रिसेंटली सायंटिस्ट परफॉर्म धिस एक्सपेरिमेंट इन व्हॅक्यूम अँड शोड दॅट द फेदर अँड स्टोन इंडीड रिचेस द अर्थ ॲट द सेम टाईम. ओके. आणि आता रिसेंटली सायंटिस्टने काय केलं आहे तर हे फेदर आणि स्टोनची जी एक्सपेरिमेंट आहे ती व्हॅक्यूम रूममध्ये परफॉर्म केली आणि तिथे त्यांनी असं बघितलं की व्हॅक्यूममध्ये जर का आपण ह्या दोघांना, फेदरला आणि हेवी स्टोनला एका टाईममध्ये एका ठिकाणावरून सोडलं तर ते दोन्ही ऑब्जेक्ट सेम टाईमला खाली येऊन पडतात. ओके. हे तुम्हाला ऐकायला थोडंसं वियर्ड वाटत असेल पण तुम्हाला टेक्स्टबुक पेज नंबर 11वरती हा जो डू यू नोचा पिंक कलरवाला पॅराग्राफ आहे त्याच्यामध्ये लास्टला ब्ल्यू कलरमध्ये एक लिंक दिलेली आहे बघा. ती लिंक तुम्ही यूट्यूबवरती जाऊन टाईप करा किंवा क्रोममध्ये जाऊन टाईप करा आणि त्या लिंकवरती गेल्यानंतर तुम्हाला तो व्हिडिओ भेटेल आणि तो व्हिडिओ जर का तुम्ही पाहिला तर तुम्हाला फ्री फॉलची कन्सेप्ट एकदम क्लिअर होऊन जाईल. ओके. नक्की तो व्हिडिओ बघा. मी इथे यूट्यूबवरती त्याची लिंक तुम्हाला देऊ शकत नाही कारण कॉपीराईट पडेल मला, त्याच्यामुळे तुम्ही ती लिंक क्रोममध्ये टाईप करा आणि तो व्हिडिओ नक्की पहा. ओके. आय होप तुम्हाला आजचा टॉपिक व्यवस्थित कळला असेल. कोणाला काही क्वेरीज असतील तर तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूचा बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करा. थँक्यू.